लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। मुंबई ही जगातील सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही। दोन्ही भाऊ एकत्र येतील हे चांगलं समीकरण आहे। ते का एकत्र येतात या लोकांना चांगल्या तऱ्हेने माहीत आहे। जनाधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होते। ठाकरेंकडे विजन काय आहे? इतके वर्ष त्यांच्याकडे मुंबईचा महापौर होता, त्यांनी काय केले? अखेर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना यावं लागलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं। त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे। त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचे आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, तर आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे। आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे। आज आदित्य ठाकरेंचे होईल पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा महापौर होईल असं अजितदादा म्हणतात। अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं। त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा। आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा होत आहे असं ठरतंय त्यांच्यामध्ये की आदित्य ठाकरेंना मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरेंना कुठंतरी प्रमोशन दिलं जात आहे। उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं। यात नवीन काय? वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केलं, याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केलं होतं। नवीन काय? आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे, नवीन नेतृत्व आहे, त्यांना संधी आहे, संधीचं सोनं करावं एवढंच म्हणणं आहे। मुंबई वाचवा यासाठी पोस्टर लागलेले होते, ते पोस्टर काढून टाकण्यात आले। त्यावरून संजय राऊतांनी टीका केली की आचारसंहिता फक्त शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठीच आहे का, सत्ताधाऱ्यांसाठी नाही। राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वांनीच पोस्टर काढले, आम्ही आमचे काढून टाकले। ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल। आम्हाला तेवढी शिस्त आहे। आचारसंहिता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटने आपापल्या गावात जाऊन तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही। त्यामुळे आम्ही आपले काढले, ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली। त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना। राज्य आपल्या निवडणूक आयोगाला गरज पडू नये काढायची, कलेक्टरला गरज पडू नये। आपापल्या पक्षाचे आपापल्या नेत्यांनी आचारसंहिता लागली की साधा नियम आहे, काढले पाहिजे। आम्ही काढले, त्यांनी काढले नाही म्हणून कारवाई झाली। गुलाबराव पाटलांनी जळगावमध्ये म्हटलं तर सन्मान दिला नाही तर आम्ही स्वबळावर लढू। नाही, गुलाबराव पाटील त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलत असतात, पण माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, आम्ही सर्व बसलो होतो, त्यामध्ये महायुतीचाच निर्णय झाला आहे। मुंबई अमित शहाच्या याच्यात जाऊ देणार नाही, घशात जाऊ देणार नाही असं संजय राऊत म्हणतात। आणि तो डकेत कोण आहे ते माहिती आहे, रहमान नावाचा डकेत कोण आहे ते आम्हाला माहित आहे। असं आहे की त्यांना बोलायला काही मुद्दे नाही। त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लॅन काय हे माहिती नाही। त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही। सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत टोमणे मारायचा त्यांचा कार्यक्रम आहे। टोमणे मारत राहतात, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई, मुंबई महाराष्ट्राची। सारं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करणार नाही, हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, या राज्याच्या सर्वच 14 कोटी जनतेला वाटतं आहे। आणि त्यामुळं हे जे आहे ना, हे फक्त काहीतरी दिवसभर टी व्हीमध्ये दिसलं पाहिजे, दिवसभर चाललं पाहिजे, काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे, काहीतरी आपले लाईक्स डिसलाईक राहिले पाहिजे लोकांमध्ये, म्हणून ते करत राहतात। कालच निवडणूक जाहीर झाली आणि आज ते म्हणतात की पैशाचा महापूर वाहणार आहे, पैशाचा वापर होणार आहे। ज्यांनी आयुष्यभर जे धंदे केले आहेत त्यांना तेच दिसतं। सर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं दोन्ही एकत्र येऊन हे समीकरण बदलण्याचं चित्र होणार आहे का, असंही चांगलं समीकरण आहे, दोघे एकत्र चांगलं समीकरण आहे। लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात। जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात। असं आहे, त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। पण विजन काय? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।